बोल र. काय रे, काय झोपल्यास काय? उठ उठ उठ. तुझं नशीब उघडायची येळ आली आता. उग फालतू वाडीचार लावू नगस. मुद्द्याचं काय ते बोल. काय रे, तुला पाहिजे तसा माणूस हुडकून आणलाय मी. कुणाला आणलेस? जर बिनकामाचा लुंग्या सुंग्या असल तर तुझ्या पुंग्या टाईट करू आम्ही. अगं तायडे, माननीय परेश पाटलाच्या नजरेत माणूस भरलाय म्हणजे किती हलकट माणूस असेल याचा विचार कर की जरा. आणि त्यात राणा जुना दुश्मन हाय त्याचा. एकावर एक फ्री डिस्काउंट मिळालाय आपल्याला. आणि एक काम कर, हे बघ, लवकरात लवकर खाली ये. तुझ्या पायावर घालायला त्याला घेऊन आलोय तुझ्या घरासमोर. डोसक्यावर पडलेस काय पप्प्या? का खुळबिळ लागले तुला? इकडं कशाला आणलेस? अरे सकाळ सकाळ तो ठोकळा कसरतीला जातो. परत यायचा टाइम झालाय त्याचा. त्यानं जर बघितलं तर आपला प्लॅन सुरू व्हायच्या आताच रामनाम सत्य होईल. तायडे, घाबरलेस का? घाबरले आले म्हणून मी गावावर सत्ता गाजवणार. तायडे, काय काळजी करू नकोस. त्याला घोंगड्यात लपवूनच आणलाय मी. ए, तुझं शानपणा घाल चुलीत. त्याला पहिल्यांदा घरापासून लांबणे. एक काम कर, मंदिराच्या मागे रिकामी जागा आहे, तिथे येऊन थांब. आवरून येतो आम्ही. हा, असं म्हणतेस? बरं ठीक आहे, मी ठेवतो, पण तू जरा लवकर ये बाई. ते शानपणा करू नका. फोन ठेव. हा हा, ठेवतो. बापू, ते तायडी काय म्हणाली? ते आता राणा आहे की नाही, कसरतीला गेलाय म्हण. तो कवा बी इथं परत येऊ शकतोय. तेव्हा ह्याला घ्या आणि त्या मंदिराच्या माग तिकडे घेऊन यायला सांगितलंय. अरे मग मी काय सांगत होतो, आता चल लवकर इथनं. अरे रानानं बघितलं की उगाच लढतर व्हायची. चल चल. अरे ये लवकर. ए पप्प्या, मी कोणाच्या बाला घाबरत नाही काय. श्रीहरी आहे मी. ए बाबा, शांतपणा करू नको. ते तुझ्या पाचा पा आहे तो. गावलास का नाही तर रामराम होईल. ये लवकर. अरे चल. ए पप्प्या, याला काय तुमचं कशाला पाहिला होताय रे? पण येऊ शकतो. अरे अरे सोड बाबा, सोड सोड तू सोड. ए पप्प्या, काय रे धुडपत काय करतोय तू? हा काय भानगड काय? मार कमी पडलं वाटतं तुला? अरे बाबा, भानगड काय नाही रे राणा. अरे पाहुणा आलाय. त्याच्यासमोर कशाला बोलायचं काय? पाहुणा आलाय रे माझा.
पाहुणं होय होय तुझं होय भाऊ कोण आहे? ए अरे राणा अरे पप्याचा मावस भाव आहे तो. मुंबईत आलाय त्याला आम्ही गाव दाखवायला निघालतो रे. चल चल बाबा. ते नव एवढं सकाळच्याला हा म्हणजे सकाळी सकाळी फ्रेश आपलं गाव भारी दिसते ना म्हणून चाललेलं. चल रे होय बाबा. काय? बघू कोण आहे पाहुणं? पाहुणं अरे राणा अरे पाहुण्याच्या बायकोनं त्याला फसून समजा पैसे घेऊन गेले बघ, म्हणून तो कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नाही. अरे म्हणून ते असं तोंड लपवत फिरतय. मग काय तर तुला कधी तुला साधे हा, नाराजू. बायको सांभाळता येईना आणि सांगायला आला मला ह्यो. चल तू गप कर. ए ते नो पप्प्या. हा. नाही तू राणा काही बोलूच नकोस. अरे बाबा ह्याला खाली भाऊ म्हणून घ्यायचे मला लाज वाटायला आल्या. चल. ए ऐक जरा माझं, तू तुझ्या पाहुण्याला गाव दावणार होतास बरोबर? होय होय होय. मग तुम्ही झुडपामध्ये काय करत होता? ते सकाळी सकाळी फ्रेश आपलं प्रेशर पाहुण्याला प्रेशर आलं र म्हणून जरा झुडपात घेऊन गेलतो. असं झालं. ठीक आहे एकदम. अरे राणा अरे गावच्या पाहुण्याला प्रेशर आलं होतं, मग असं कोणाला प्रेशर आलं की मग मला बी येतंय, म्हणून आम्ही तिघं बी सोबत गेलो होतो. ओ बापू काय बोलायलाय तुम्ही? अशा कामामध्ये कोण सोबत करते वय? आणि आपलं गाव हगणदारी मुक्त माहितीये ना व? वय वय हा? राणा वय. गावचे नियम माहितीयेत ना व? ते काय नाही, चावडीवर चला चला. अरे नको राणा ऐकी बाबा तू माझं जरा ऐकी. असं काय करायलायस? पाहुणा आलाय आणि त्याच्याबरोबर असं करणार काय तुम्हाला? म्हणून का तुम्ही असे उघड्यावर घाण करणार वय? अरे नाही केली त्यानं अजून, कंट्रोल करल त्यो. होय 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 करशील ना रे कंट्रोल? होय होय म्हणालाय तो बघ. होय नाही पप्प्या, हे असं की नाही तब्येतीसाठी खराब असते बघ. मी काय म्हणतो हो दादा, हो दादा तुम्ही आमच्या घराला चला, आमचं घर बाजूलाच आहे. चला तुम्ही या. हाय की तो कशाला नको तुला कशाला उगीच ताप तुला? अरे हागरात कशाला जाईल कोणाच्या पाहुणा त्यो? ते काय नाही, ताप बीप काय नाही, पाहुणा का नाही गावचं. हो चला घरला चला. अरे चला चला. अडवू की त्याला कसं अडवणार? आधीच मार खालाय आणि हल्ला तर. कुठलं गावचं? हा मुंबईचं नाही काय तुम्ही? कुठं असतं मुंबईमध्ये? मुंबईला मोठी आहे म्हण. काय म्हणताय? कसं चाललंय? बरं आहे ना व? हा नंतर ना गाड घेतो मी. वय वय चला. अहो दादा उठा की, चला लवकर जाऊया घरला. अहो चला की. अहो बोला की काय तर. लास्ट आहे वय? अहो लाजू नका. बरं ठीक आहे, मी आज देतो. चला उठा. ऐकी मी काय म्हणतो, मी जातो त्याला घेऊन. तुला उगीच त्रास नको जाऊ. अरे कसला ताप बीप काय होत नाही, मी घेऊन जातो. अरे, तुम्ही. तुला ताप नको माझं ऐक की उगाच कशाला अरे, ऐक पाहुणे आले माझं मर्द ते. काय होतं, अरे पाहुणे आले ते. एक मिनिट थांब. काय झालं? ते फोन आलाय. अरे आलं प्रेशर आलं, पाहुण्याला प्रेशर आलं. आपल्या घराला. नाही तू सांगितलं माझ्या लक्षात आहे. हकंदरी मूर्ती गाव आहे, मी त्याला घरला घेऊन चर्चा करतो. आलो की मी 5 मिनिट. पप्प्या बाहेर गाण करू नको काय. हा हॅलो बोला की. एवढा सकाळ सकाळ का फोन केला? काय काम होतं काय? आता काम असल्यावरच फोन करायचं बाई तुम्हाला. मग आता आपलं दोस्तीचं प्रेम सुरू झालंय ना व, तरी बी कामाशिवाय फोन करता येणार नाही बाई मला. नाही तसं काय नाही. म्हणजे आता सकाळी निघालो ना हो तिकडनं, एवढं लगेच फोन आला म्हणून मला काळजी वाटली हो, म्हणून विचारतोय. काळजी? अरे वा मालक, म्हणजे तुमचं पण दोस्तीचं प्रेम सुरू झालं म्हणायचं. मग केव्हा येत आहे मयात? मयात कसं येऊ? नाही म्हणजे तसं अजून काही ठरवलं नाही, पण का हो? का म्हणजे? अहो असंच जरा भेटावं बोलावं वाटत होतं म्हणून. काय? अरे ते मला नाही रे बाबा, माझ्या मनूला तुला भेटावं वाटतंय. फाटपासनं उगा म्या करायला लागल्या. मनूला होय? हो एक मिनिट. ते मनूला माझ्या संगत बोला वाटतंय, हे तुम्हाला कसं काय कळलं? कसं म्हणजे? तुझ्या साहेबरावाला काय वाटतंय हे जसं तुला कळतं, तसं मनूला काय वाटतंय हे मला कळतं. मग तू येणार आहेस का नाही तेवढं सांग. हा मयात येणार आहे मी, पण का अर्जंट काम असेल तर येणार आहे. हा मग कामच आहे म्हणून तू तुला बोलवा लागलोय. ठीक आहे, पण काय काम आहे? आव ते मयात वांगी लावल्यात ना व, त्याची जरा भांगलन करायची होती हो. मग तुम्ही आला असता तर थोडी मदत झाली असती. अच्छा हे होय. हा मग येत आहे ना व?
न्यारीला तिकडे या, जेवण बनवतो तुमच्यासाठी स्पेशल. हा काय आता एवढा कसला विचार करायला लागलाय? या इकडं, दोघं संगत खाऊ पिऊ आणि एकत्रच काम करू. हा काय? होय होय, एक काम करतो, आवडतो आणि येतो. बरं ठेवू का आता? हा ठेवा ठेवा, या लवकर. हा चला. छत्री राहिली. अगं राहू दे आता, लय उशीर झाला आमसनी. चल. काय एवढ्या सकाळ सकाळ कुठे दौरा? एक काम आहे. कसलं? अहो काम आहे आमचं एक. तेच विचारतोय, कसलं काम? त्याचं काय आहे? गोदाका, आम्ही जरा गावातल्या लोकांशी गाठीबिटी घ्यायचं म्हणतोय. दौलतवाडीला दुबई करायची असा शब्द दिला आम्ही. आता लोकांच्या अपेक्षा किती वाढल्यात बरं आमच्याकडनं. मग असं गप बसून कसं चालेल आमासनी? ही माणसं तुझ्यावर हसली, तू बी त्यांचंच भलं कर. हे बघ, या जगात एवढं चांगुलपणा जाऊन चालत नाही नंदुडी. अहो आता दुबईच्या राजानं चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिले म्हणल्यावर काय करणार? गोदाका, माणसानं आपलं मन कायम निर्मळ ठेवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तू कर तुला पाहिजे ते, मी हाय इथं. हे बघ, मी काय म्हणतोय, आता कुठं गावात आल्यास जरा आराम कर की. काम काय निवांमध्ये होत्यातच. कसलं काम? वहिनी तुमचं काम आहे काय? पाहिजे तर मी करतो. अहो काय नाही राणा भाऊजी, तुम्ही कशा पायी लोड घेतासा? आम्ही जरा गावातल्या लोकांशी भेटायचे म्हणून. एवढंच नव? अहो मग सांगा की कुणाला भेटायचंय. मी समदेशने घरलाच घेऊन येतो. तुम्ही कशाला उगा घराच्या बाहेर जाते? नाही नाही, आमासनीच गेलं पाहिजे. इतक्या टाइमात छत्री आली असती है ना? जा छत्री घेऊन ये, उशीर झाला आमासनी. राणा भाऊजी, अहो दौलतवाडीला दुबई करायची ठरवलंय आम्ही. तेव्हा जरा काम आमच्या स्टाईलने होऊ द्या की. नाही उगा आमच्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा न ग, आणि तुम्हासनी बी कामं असतीलच की. होय, काय नाही, आता आवरून मळ्यातच जाणार आहे. बर बर, आम्ही बी निघतो मग. चला येऊ का आम्ही? नाश्ता झाला काय? गोदाक्का, चहा थंड झालाय, गरम कर. आलोच मी. ए पप्प्या, माझ्यावर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली रे? ए तू कॉल सर मला सोड हे, सोड के चाकू. ए बापू धरा जरा, बापू धरा मला जरा. सोड सोड ए, सोड रे. सोड म्हटलं की नाही? अरे सोड के. अरे हा? ए अरे बाबा, तू आमच्यासाठीच काम करणार आहेस ना? व ए, आपल्या अंगाला हात लावलेला चालत नाही आपल्याला. श्री हरी, ए तुझ्या अंगाला मी जर हात लावला नसता का नाही, तर रानाच्या हाताला लागला असतास तू. आणि रानाचा हात तुला अजिबात झेपायचा नाही. ए तिनं हात जरी लावला असता का नाही, भोसकला असता त्याला. खाली किती भोसकणार आहेस? हा भोसक? हा बरं, पहिला वहिनी साहेब काय म्हणतात ते ऐक. अरे बाबा, त्याच पैसा आपल्याला मिळणार आहेत. कोण वहिनी साहेब? आम्ही या गावच्या थोरल्या सुनबाई. या वहिनी साहेब, यो शिरीहरी. श्री हरी, यो अख्खा गाव आमच्या मुठीत आहे, फक्त एक बाई सोडली तर.
त्या बाईला मुठीत करायचंय म्हणून आमासनी तुझी मदत पाहिजे. वहिनी साहेब मदत नाही, त्याला पैसे लागतील. अहो त्याच बोलीवर त्याला आपण इथं आणलाय. ते बी मिळतीलच. मग चालतंय की. कोण बाय आहे सांगा, आत्ताच्या आत्ता तिचा गळा चिरून टाकतो. नाही, गळा नाही चिरायचा, गळ्याची शोभा वाढवायची. चंदे, त्या बाईचा म्हणजे त्या जिजाचा नवरा व्हायचंय तुला. तुझ्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात दिसलं पाहिजे आमासनी. मी तिचा नवरा कसा होणार? एक मिनिट म्हणजे हे सगळं गणित मला काय कळण झाले, जरा इसकटून सांगशील काय? होणार नाही, नवराच आहेस तू तिचा. पप्या, आत्ताच्या आत्ता लग्नाची डुप्लिकेट कागदपत्र तयार करायची, त्या जिजाची समधी माहिती देऊन ट्रेनिंग द्यायला. पोलिसांनी कागदपत्रावर विश्वास असतो ना, मग तेच करू आपण. आजच्या ह्यो त्याच्या बायकोला हुडकत गावात आला पाहिजे. आणि एकदा का पोलिसांनी ह्याला जिजाचा नवरा मानलं की ह्यो त्या बाईला घेऊन गावाबाहेर जाईल. आणि मग बाहेरच्या बाहेर त्या जिजाचं काम तमाम. वा 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 वहिनी साहेब, एक मिनिट, छत्तीसवरती एवढ्या डोसक्यात भारी आयडिया आल्या. वहिनी साहेब खतरनाक प्लॅन केलायचा हा. एक नंबर डोसकं चाललंय. तायडे, नाही ही कागदपत्र मिळतील ग, पण जिजा का याला नवरा मानल? त्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाही. पोलिसांनी आणि ठोक्याला विश्वास बसला म्हणजे झालं. आणि पुढचं काय करायचं ते आम्ही तुला सांगू. वा ताई सव्वा, जबऱ्या डोसकं लावलायसा बघा. म्हणून शिकाय पाहिजे, शिकल तो टिकल. पप्या, ह्याचा खोटेपणा टिकला पाहिजे असं ट्रेनिंग द्यायला. अरे वा, देतो की ट्रेनिंग, पर त्याला पैसे पडतील. संदे, बाबा हा ताई, आता कामाला लागा. त्या जिजाचं, त्या ठोकळ्याचं खॅटमॅट सुरू व्हायच्या आधी आपला प्लॅन सुरू व्हायला पाहिजे. हा